मेघराज द सेरेंडिपिटी. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 7. बाळा, थोडासा वेळ दे रे. पैसा तर आमच्याकडेही आहेच, पुरेसा. वहिनी, अगं सगळं ठीक आहे आता, रडू नको. सागर, श्रेया आहेत तिथे. छोटी मावशी आणि काकाही आहेत. हमसून रडणाऱ्या मधुराला मेघा समजावत होती. पहाटे अचानक तिच्या बाबांना छातीत दुखायला लागलं. पुण्यातल्या चाळीतील छोट्याशा घरात एकटेच राहणारे तिचे आई बाबा. धाकटा भाऊ ऑस्ट्रेलियात सेटल्ड, ती स्वतः मिलिंदसोबत अमेरिकेत. मग नेमक्या वेळी मदतीला कुणीच नाही. शेजारी राहणाऱ्या हरिभाऊंनी मेघाच्या बाबांना कॉल केला. सर्व चक्रे भराभर फिरली. वेळेत ट्रीटमेंट मिळाली म्हणून धोका टळला. हो ग, पण आम्ही दोघे नाहीच ना. मंदारही तिकडे ऑस्ट्रेलियात काळजीत आहे. तो या डिसेंबरच्या सुट्टीत पुण्याला जाणार होता. तिकीट्स बुक झाले आहेत, पण आता मध्येच पुण्याला यावे की नाही हेच समजत नाहीये. मी आत्ता गेल्या महिन्यात मुंबईहून परतले. पुन्हा लगेच कशी येणार काहीच समजत नाहीये ग. हुंदका अडवत मधुरा कसेबसे बोलत होती. हो ग, मी समजू शकते, पण आम्ही सर्वजण आहोत ग इथे. राजीव स्वतः फोनवर हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांशी बोलले. ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू आहे. हार्ट अटॅक नव्हता, काहीतरी वेगळ्या प्रकारचं स्वेलिंग आहे जे इन्फेक्शनमुळे होते. मलाही नीटचं समजलं नाही, पण राजीवनी माहिती काढली आहे. त्यांचा जवळचा मित्रच हार्ट स्पेशालिस्ट आहे. डॉक्टर प्रदीप लीलावतीमध्ये आहेत. काकांची पुण्यात ट्रीटमेंट करणारे डॉक्टर मोघे त्यांच्या ओळखीचे आहेत. बेस्ट ट्रीटमेंटच आपण निवडली आहे. मेघा हर प्रकारे मधुराचे टेन्शन कमी करण्याच्या प्रयत्नात. अगं, हे आपल्याला समजते, पण बोलणारे बोलतातच ना की दोनही मुलांना आईवडिलांची काळजी नाही, गेले सोडून इथे एकट्यांना. दोघेही परदेशी मजेत राहत आहेत आणि आईवडील इथे त्रासात. सगळेजण ऐकवतात ग. मधुरा असहाय्यपणे बोलत होती. हो ग, मी समजू शकते. आणि असं कोणी जवळचं आजारी पडलं की नातेवाईकांच्या इमोशन्स पीकवर असतात. सगळेच फटकन दोष तुम्हाला दोघांनाच देणार. पण ठीक आहे ग, आपण ऐकून घ्यायचं. वी नो की आपण सर्व काही बेस्टच करत आहोत. मेघाही काहीशी गोंधळलेली. नक्की मधुराला समजवायचं कसं? अगं, बेस्ट म्हणजे फक्त ट्रीटमेंटचे पैसे देत आहोत, पण आम्ही दोघे तिथे एका रात्रीत हजर होऊ शकत नाही ना. आमच्याही काही अडचणी असू शकतात, हे कोणी समजूनच घेत नाही. आता तसं तर मिलिंदलाही बोलणारे किती जण होतेच की. आपले आई बाबा तुझ्याकडे राहत आहेत, मेघाच दोघांचा सांभाळ करते आहे. मिलिंद मधुराला काही काळजीच नाही. मधुरा रडणे सावरून बोलत होती. अगं वहिनी, असं माझ्या मनातही नाही ग. मी तुला आणि दादाला कधीच दोष नाही दिला. उलट आई बाबा माझ्यासोबत असणे ही माझ्यासाठी जमेची बाजू होती. मला आर्याची काळजी कधीच नसायची, कारण आजी आजोबा सोबत आहेत ही खात्री होती. आणि मिलिंद दादाचे करिअर जर अमेरिकेत असेल तर तो तरी काय करणार? वहिनी, अगं मीही आईबाबांसाठी इथे राहूनही खूप विशेष असं काही करत नव्हते. मीही जॉबमध्ये गुंतलेले, कारण आर्याच्या भविष्याची चिंता होती. फक्त आम्ही सर्वजण सोबत राहत होतो, एवढेच. मेघाने मोकळेपणी सांगितले. मेघा, अगं मी आपल्या आईबाबांना कितीदा म्हणाले की इकडे अमेरिकेत येऊन राहा. त्यांचा तर विजाही 10 वर्षांचा काढला आहे, पण ते मुंबई सोडायला मागतच नाहीत. आणि तेच माझ्याही आईबाबांचे. मंदार गेले अनेक वर्ष त्या दोघांना ऑस्ट्रेलियात बोलवत आहे. तिकडे जाऊन नुसते एकदा फिरून आले, पण कायमचे राहायला जाणार नाहीत. ही काय जिद्द आहे? मधुराच्या बोलण्याने मेघा क्षणभर चमकली. मधुरा वहिनी असं कसं बोलत आहे? या टोनमध्ये ती पूर्वी कधीच बोलली नव्हती. तिचे बाबा ॲडमिट आहेत म्हणून चिडचिड होत असेल का? जाऊ दे, आपण शांतपणेच बोलूया. अगं वहिनी, त्यांची संपूर्ण आयुष्य इथे मुंबई पुण्यात गेली आहेत. ते अचानक कसे अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियासारख्या देशात सेटल होणार? ही अपेक्षा करणं थोडंसं चुकीचंच आहे ना. आता बघ ना, राजीवनीही आईबाबांना इथे मेहरा विलावर कायमचे राहण्यास या हे हक्काने सांगितले होते. मीही बोलले होते आईबाबांशी, पण दोघांनीही नकार दिला. त्यांनी त्यांचे स्पष्टीकरणही दिले, पण कदाचित त्यांच्याही मनात असेल की लेकीच्या सासरी कसे राहायचे
तुला मला कदाचित वाटेल की हे काय असे जुनाट विचार करतात. आपली पिढी हे असे विचार चुकीचे मांडते. पण मधुरा, त्यांची पिढीच वेगळी आहे ना ग. त्यांची विचारसरणीही वेगळी आहे. मग आपण त्यांच्या मतांचा मान राखायचा, एवढेच मी आणि राजीवने ठरवले. सुदैवाने मी 15 मिनिटांच्या अंतरावर राहते, त्यामुळे कधीही काही गरज पडेल तरी लगेच पोहोचू शकते. हाच एक प्लस पॉइंट आहे बस. तेच तर, आता नाही म्हटले तरी तुलाही थोडीशी चिंता वाढली असणारच ना, की इतके दिवस तू रोज त्यांना भेटत होती, सोबत होती. पण आता लग्न झालं आणि रोज भेटणे शक्य नाही. हो ग, खरं आहे. मनाला रुखरुख तर असतेच की रोज भेटत नाही, पण दिवसातून एकदा कॉल ठरलेला आहे. मी जरी कधी विसरले तरी बाबा करतातच. आईशी 2-3 दिवसातून एकदा बोलणं होतं. मेघा, मीही करतेच ग आईबाबांना सतत फोन कॉल्स, पण तरीही इच्छा असूनही वरचेवर भेट घेऊ शकत नाही. ह्याचंच वाईट वाटतं. मी मिलिंदलाही खूप समजावले ग की आपण भारतातच परत जाऊया ना, तिकडे जॉब शोध. पण त्यालाही आता इथेच आवडू लागलं आहे. आणि म्हणूनच वाटतं ग की आईबाबा जर इथे आमच्याजवळ राहायला आले तर किती बरं होईल. मधुरा वहिनीचे म्हणणे पटतही होते, पण नुकतेच घडलेले काही प्रसंग आठवून मेघा गालातच हसली. मधुरा वहिनी, तुला गंमत सांगते. आता आपल्या आईबाबांचे कसे फिक्स रुटीन आहे झिरकॉनमध्ये, तर जेव्हा माझ्याकडे गणपतीनिमित्त 5 दिवस राहायला आले होते ना, त्यांना इथेही फारसे करमत नव्हते. झिरकॉनमध्ये बाबांचा किती मोठा ग्रुप आहे सिनियर सिटीजन्सचा. रोज सकाळ संध्याकाळ बागेत भेटणे, फिरणे, गप्पा. इथे आमच्या मेहराविलामध्ये 2 दिवसात कंटाळले. आईचंही तेच. तिकडे सतत किचनमध्ये खुडबुड करण्याची सवय, आणि इथे आमच्या घरी दिमतीला एवढे लोक. मम्मीजी काही आईला किचनमध्ये जाऊ द्यायच्याच नाहीत. आई पण म्हणते, नुसते बसून आम्ही करायचे काय. तर हे असं आहे. त्यामुळे सध्या तरी झिरकॉन सोडून दोघे कुठेही राहू शकणार नाहीत. दे बोथ आर हॅपी इन झिरकॉन. त्यांचं रुटीन बदललं की ते दोघे डिस्टर्ब होतात, आणि त्यांच्या मनाविरुद्ध मन मारून त्यांनी कुठेही राहू नये असं मला वाटतं. तुझी काळजी समजते ग, पण अजून दोघेही तब्येतीने व्यवस्थित आहेत, हिंडत फिरत आहेत. त्यांना जोपर्यंत झिरकॉनवर राहायचे राहू देऊया. वर्षभराने पाहूया. निर्णय बदलला तर येतील तिकडे अमेरिकेला, किंवा इथे माझ्याकडे येतील. आपण बोलून ठरवूया ग. तू टेन्शन घेऊ नको, आम्ही आहोत ना इथे. मेघाने शांतपणे समजावत धीर दिला. हो ग, ते तर आहेच. आता मंदारनेही हिंजेवाडीला मोठं घर घेतलं आहे. बेस्ट कॉम्प्लेक्स आहे. सर्व सुखसोयी आहेत. पुढे मागे त्याने भारतात परतण्याचा विचार केला तर एक आपले घर असावे म्हणून घेतले आहे. तो गेले 2 वर्ष आईबाबांना समजावत आहे की तिथे जाऊन राहा, पण ऐकतच नाहीत. त्या चाळीच्या 2 खोल्यातच राहायचे आहे. म्हणे आम्हाला एवढा मोठा फ्लॅट काय करायचा. आता मुलगा सुखसोयी उपलब्ध करून देत आहे तेही नकोय. मधुराच्या तक्रारी एक एक करून बाहेर येत होत्या. वहिनी, अगं आपल्याकडेही बोरीवली ते अंधेरी शिफ्ट करताना बाबांचा नकारच होता, कारण जुन्या बिल्डिंगमधील मित्रमंडळ. पण ते घर सर्वांसाठी लहान पडत होते. मग आईनेच बाबांना समजावले की मेघा आणि आर्यासोबत आपण जायचेच. जिथे ती तिथे आपण. आणि आता तर त्या इमारतीतील सर्वच जण हळूहळू बाहेर पडले. बाबांचे 2 मित्र तर इथेच झिरकॉनमध्ये आले आहेत. त्यामुळे बाबाही खुश. आता जेव्हा मंदार येईल ना, तेव्हा त्याला म्हणावं, आईबाबांना घेऊन त्या घरी थोडे दिवस राहा. त्यांना तिथली सवय होऊ दे. तिथे पूर्ण वेळ कामासाठी कोणीतरी नेमून द्या, म्हणजे आईबाबांनाही दगदग नाही. हे त्यांचे आराम करायचे दिवस आहेत ग, आणि आपण मुलांनीच त्यांच्या आरामाची काळजी घ्यायची. मेघा प्रेमाने सांगत होती. हो ग, आता बाबा लवकर बरे होऊ दे, मग मी समजावते दोघांना. मधुराही थोडीशी सावरली. हे बघ, काहीही काळजी करू नको, आम्ही आहोत इथे. निसंकोचपणे कधीही फोन कर. उद्या आईबाबा पुण्याला जात आहेत, ते फोन करतीलच. मेघाने सर्व ठीक होईल असा विश्वास देत कॉल कट केला, आणि दिवसभरातील सारेच क्षण डोळ्यांसमोर तरळून गेले.